किंचितही काही बोलू इच्छित नाही. पण त्यांनी बेल दिल्यानंतर ज्या प्रकारे ही दुर्दैवी घटना, विशेषतः 2 मुलांचा, तरुण मुलींचा मृत्यू झाला, त्याच्यानंतर ती चक्र त्या ठिकाणी फिरली आणि घटना घडली कधी? रात्री उशिरा घडली. वेळ कितीची होती? त्याच्या संदर्भामध्ये पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्यानंतर जी काही कलमं घालायची होती ती कलमं त्याच्यामध्ये घालण्यात आली. ती कलमं घातल्यानंतर त्या संदर्भामध्ये सकाळी ज्यावेळेस वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कळालं, सीपींना वगैरे, त्यांनी पण त्याच्यामध्ये बारकाईनं लक्ष घातलं आणि या सगळ्या घटना घडत असताना त्याच्यातून ज्यावेळेस चौकशीला प्रारंभ झाला, त्याच्यात 2 ऑफिसरनी त्याच्यामध्ये दिरंगाई दाखवलेली होती. त्यांच्यावर ताबडतोब ऍक्शन घेण्यात आली. त्याच्यानंतर ससून हॉस्पिटल मधले काही जण त्याच्यामध्ये दोषी लक्षात आले, आढळले. त्यांच्यावर ऍक्शन घेण्यात आली. त्याच्यानंतर हसन मुश्रीफ तर त्यावेळेस परदेशामध्ये होते. परदेशातनं आल्यानंतर त्यांनी पण वैद्यकीय शिक्षण खात्याच्या अंडर हे ससून हॉस्पिटल येतं. त्यांनी पण त्याबद्दलची चौकशी केली. ती चौकशी केल्यानंतर त्यांनी स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्याबद्दलची सगळी माहिती दिलेली आहे. त्यांनी काही लोकांच्यावर ऍक्शन घेतली. एक्साईजचा संबंध येतो. एक्साईजचे मिनिस्टर शंभूराज देसाईंनी स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्यांनी एक्साईज डिपार्टमेंटला ज्या काही सूचना द्यायच्या त्या काय दिल्या त्यांनी कालच आपल्याला सगळ्यांना लक्षामध्ये आणून दिलं. सांगायचं तात्पर्य की ही गंभीर बाब जशी सर्वांनीच घेतली तशी सरकारने पण फार गांभीर्याने ही सगळी केस हातामध्ये घेतलेली आहे आणि त्याच्याबद्दलची कार्यवाही चाललेली आहे. रोज ह्याच्यामध्ये जसा जसा तपास पुढे जातो आणि जे कोणी दोषी असतील, जे कोणी त्याच्यामध्ये गिल्टी असतील त्यांच्यावर ऍक्शन घेतली जाते. मुलाला पहिल्यांदा सोडलेलं होतं, नंतर मुलाला पण त्या ठिकाणी अरेस्ट करण्यात आलं. त्याच्यानंतर त्याच्या बापाला पण अरेस्ट करण्यात आलं. त्याच्या बापाच्या बापाला पण अरेस्ट करण्यात आलं. त्याच्यामध्ये चौकशीमध्ये काहीतरी ब्लडच सॅम्पल बदललं असं त्या ठिकाणी पुढे आलं. त्याच्याबद्दल पण ब्लड सॅम्पल बदललं तर मग ब्लड कुणाचं होतं, काय होतं, या संदर्भामध्ये मला मीडियाला आणि मीडियाच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला आणि तमाम पुणेकरांना सांगायचंय की आम्ही सारखे सारखे कॅमेऱ्याच्या समोर येत नाही. म्हणजे ह्याच्यामध्ये काहीतरी कुणाला तरी लपवाछपवी करायचं काम चाललं तर हे अजिबात नाही. ह्याच्यात फार बारकाईनं विरोधक त्याच्याबद्दल काय मुद्दा त्यांनी काढावा आणि कशा पद्धतीचे आरोप करावेत हा विरोधकांचा अधिकार आहे. मी त्याच्याबद्दल जास्त टीका टिप्पणी करू इच्छित नाही. पण या संदर्भामध्ये आपण जर बघितलं तर ही घटना घडल्यापासून आजपर्यंत रोज एक एक दिवस जसा पुढे जातोय तशा तशा या चौकशांमध्ये जे जे कोणी दोषी आढळत आहेत, दोषी लक्षात येत आहे, त्यांच्यावर कार्यवाही झाली. पण दादा ज्या पद्धतीने पुणेकरांची मागणी अशी आहे, स्थानिक आमदारांची माणसं त्या दिवशी सकाळी तिथे दिवसभर होती, सकाळपासून संध्याकाळपर्यंत होती आणि म्हणून त्यांच्याकडे एक शंकेने बघितलं जात आहे. ते चौकशी करू द्या ना. काय आता मी पण बारामतीचा 32 वर्ष आमदार आहे. आम्ही कामामुळं मुंबईमध्ये असतो, पुण्यामध्ये असतो, आम्ही मतदारसंघात नसतो. जे आमदार आहेत ते बहुतेक मतदारसंघात असतात, शहरी भागातले पण आमदार मतदारसंघात असतात. त्यांच्या भागामध्ये जर एखादी गोष्ट घडली तर आमदाराला रात्री अपरात्री तिथं जावं लागतं. पाठीमागच्या काळामध्ये त्या सुनील टिंगरेंच्या भागामध्ये एक स्लॅब का काहीतरी कोसळलं होतं, तुम्हाला आठवत असेल, आणि त्याच्यामध्ये काही जण निष्पाप लोक मृत्युमुखी पडली. ताबडतोब तो त्या ठिकाणी पोहोचला आणि त्याबद्दलची जे काही लोकप्रतिनिधी या नात्याने ज्या गोष्टी करायच्या असतात ते करतात. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस आपल्यामध्ये पुण्यामध्ये पूर येतो किंवा आणखीन काही घटना घडतात त्याही वेळेस हे पुण्यातले बहुतेक लोकप्रतिनिधी ताबडतोब त्यांच्या कार्यकर्त्यांना, त्यांच्या सहकार्यांना घेऊन त्या ठिकाणी पुढे येतात आणि त्याच्यामध्ये मदत करण्याचा प्रयत्न करतात, चौकशी करण्याचा प्रयत्न करतात. जे काही दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा अशा पद्धतीनं ते त्या ठिकाणी सांगतात. ही घटना घडली रात्री उशिरा घडली. उशिरा बहुतेक जर आपण सगळेजण झोपलेला असतो, त्यांना कुणाचा तरी फोन आला. आता फोन कुणाचा आला, काय आला, त्यांनी त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे आणि त्याच्यातनं तो पोलीस स्टेशन मध्ये आला आणि पोलीस स्टेशन मध्ये त्यांनी ती सगळी गोष्ट पाहिली. त्यांनी कुठंही कुणाला
पाठीशी घाला अशा पद्धतीनं सांगितलं नाही. त्या संदर्भामध्ये कुणी आता काही जण तर माझ्यावरच घसरले. वास्तविक तुम्ही सगळे मीडिया मला ओळखता. मला माझ्या जवळच्या कार्यकर्ता चुकला आला तरी मी तिथं जर तो चुकीचा वागलेला असेल, कायदा हातामध्ये घेण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला असेल तर मी स्वतः जाहीर भाषणामध्ये पण सांगतो आणि अधिकाऱ्यांना पण सांगतो, संबंधितांना टायरमध्ये घ्या आणि जे काही नियमानिक कारवाई असेल ती त्या ठिकाणी करा. याबद्दल शेवटी आमदार म्हणून, मंत्री म्हणून किंवा लोकप्रतिनिधी म्हणून ज्या ज्या काही गोष्टी असतात त्या त्यांच्या कानावर आल्यानंतर असं कुणी केलं का की याच्यामध्ये ते प्रकरण दाबायचा प्रयत्न केला, घटना घडल्यानंतर ते काय ते तुमचं गुन्हा दाखल करण्याच्या करता जी कारवाई पोलिसांनी करायला पाहिजे ती करून दिली नाही वगैरे असं काही झालेलं नाही. सगळी गोष्ट ज्या त्या पद्धतीनं झालेली आहे. परंतु ह्याच्यात काही वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे लोकांनी चुका केल्या. त्या चुका लक्षात आल्यानंतर चौकशीमध्ये त्यांच्यावर जी कारवाई करायला पाहिजे होती त्या त्या डिपार्टमेंटच्या वरिष्ठांनी ती कारवाई केलेली आहे. तुम्हाला कुठले मल्टिपल कॉल्स आलेत वगैरे नाही? तुम्ही सीपींना काहीतरी खूप कॉल केले म्हणे. मी सीपींना वरचेवर फोन करत असतो काही ना काही कामाच्या निमित्तानं. या केसमध्ये मी सीपींना फोन केला कारण माझा सीपींचा केस झाली किंवा त्याच्यानंतर मी होतो कुठं मी सीपींना सांगितलेलं नाही. मी सीपींना सांगितलं असतं तर मी बोललो असतो ना की मी सीपींना फोन आणि जर मी यदा कदाचित फोन केला असता तर मी काय सांगितलं असतं की अशा अशा पद्धतीनं पुण्यामध्ये घडलेलं आहे. जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा. दोषी असल्यावर कारवाई करा हे सरकारमधल्या लोकप्रतिनिधींचं सांगणं कामच आहे. पण दादा दुसरा प्रश्न होता तुम्ही तुमचे आमदार दिलीप मोहिते जे आहेत ज्या पद्धतीनं प्रांताधिकाऱ्यांवर दबाव आणताय काल त्यांनी शेवटी आत्महत्या करू असं त्यांनी सांगितलं. ही जर पूर्ण हिस्ट्री तुम्ही बघितली तर त्याच्यामध्ये स्वतः कलेक्टरांनी पण सांगितलं काय झालं ते. तुम्ही कारण नसताना प्रत्येक वेळेस एखादा अधिकारी बोलला म्हणजे त्या अधिकाऱ्याचं खरं आणि आमदाराचं खोटं असं कसं तुम्ही समजता. एक मिनिट आमचा नाही. त्या संदर्भामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी पण त्याच्याबद्दल माझी जिल्हाधिकाऱ्यांची भेट झाली होती त्यावेळेस सांगितलं कारण माग तिथं जमिनीचा मोबदला घेण्याच्या करता काही वेडेवाकडे प्रकार चाललेले होते. त्यावेळेस राजेश देशमुख कलेक्टर होते. मी राजेश देशमुखांना एवढंच सांगितलं जर कुठला आपला रेव्हेन्यूचा अधिकारी चुकीचं करत असेल तर त्याच्या ती जबाबदारी काढून घ्या त्याच्याकडची आणि दुसऱ्यावर द्या. हे तर मी नेहमी आज मी बाळांनो पत्रकार मी आज 30-32 वर्ष काम करतोय. यामध्ये जर कुठल्या अधिक बाबतीमध्ये मला प्रशासनाकडनं काही तक्रार आली वरिष्ठांच्याकडनं की हा कुठंतरी चुकीचं वागतो तर त्यावेळेस मी अधिकाऱ्यांना सांगतो वरिष्ठांना की तुमच्या कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये बसून जी काही कारवाई तुम्हाला करता येईल ती करा. कुणाला कारण नसताना त्रास होईल असं वागू नका. हे तर सांगायचं कामच आहे. चौकशी एसीबीने सुरू केली आहे अशी माहिती करते. ओपन इन्क्वायरी चालू आहे भ्रष्टाचाराच्या प्रकरणात. काय आपल्याला काय त्रास होतो जी काही चौकशी एक मिनिट ज्याच्या कुणाच्या बद्दल भ्रष्टाचाराच्या बद्दल तक्रार असेल त्याची चौकशी करणं हे चौकशीचा अधिकार ज्यांच्या हातात आहे त्यांचं कामच आहे. त्याच्यात वेगळं काय घडतं. ईडीने चौकशी बंद केल्यानंतर जर एखादी चौकशी बंद केली आणि नंतर दुसऱ्या कुठल्या डिपार्टमेंटला वाटलं की चौकशी केली पाहिजे तर केली पाहिजे. ते तुमचे असेल आणखीन कुणाचे असेल आमची कुणाची असेल केलीच पाहिजे. मला जाणीवपूर्वक कुणी अडचणीत आणत नाही. तुम्ही काळजी करू नका. तुमच्यासारखे हितचिंतक माझ्या पाठीशी आहेत आणि मी माझ्या राजकीय जीवनात काम करत असताना कुठेही वेडवाकडं काम करत नाही. त्याच्यावर मी निर्धास्त असतो. म्हटले की शरद पवार मला त्याच्यातलं काही माहिती नाही. मी तुम्ही कोणतरी बोललंय आणि म्हणून याच्याबद्दल तुमचं काय मत आहे जी मला माहिती आता अरे बाबा मला माहिती नाही म्हणल्यानंतर मी काय करू. मी त्यांच्या प्रांतात त्याच्या वरता आहे तरी मला माहिती नाही. राष्ट्रीय अध्यक्ष आहे. आणि दुसरी गोष्ट मला आता जे काही माहिती होतं तेवढं मी सांगितलं तरी देखील कधी कधी आम्हालाही वाईट वाटतं. आता मी गाडीत उतरतोय आणि कोणतरी मीडियाची एक व्यक्ती दादा बोला ज्याचं काम आहे 9 वाजता उद्घाटन बोर्ड लागलेला आहे त्यांची सगळी लोक आलेली आहेत महिला आलेल्या त्याच्यानंतर मी तुम्हाला बोलू द्या एवढे पळून नाही सगळ्यांनी उत्तर देतो. आपल्या काही
आपण चुकीचं केलेलं नाही, त्याच्यावर काही घाबरायचं कारण नाही. त्याकरता मी ठरवलेलं होतं खाली आल्यानंतर तुमच्याशी बोलायचं आणि त्यानंतर पुढे जायचं. आमदार सुनील टिंगरेंचा जो विषय आहे, ज्या दिवशी अपघात झाला ते पोलीस स्टेशनला गेले. त्यांनी खरं तर जे जखमी आहेत त्यांची चौकशी करणं अपेक्षित होतं. असं न करता ते पोलीस स्टेशनला गेले, त्याच्यामुळे त्यांच्यावर संशय व्यक्त केला जातो. जखमी तिथं कोणीच नव्हतं. जखमी कोणीच नव्हतं. आपण अतिशय चुकीचा प्रश्न विचारला. एक मिनिट थांबा ना, ऐका ना. त्यामध्ये ऍक्सिडेंट झाल्यानंतर दोघं जण, एक मुलगा आणि मुलगी, दोघं मोटरबाईकवर होते. त्यांचं दुर्दैवी निधन झालं. त्याच्याबद्दलच्याच ह्या सगळ्या चौकशा चालल्या. तुम्ही पण एखाद्या भागातले आमदार असला आणि तुमच्या भागात काही घडलं आणि ऍक्सिडेंट झाला, त्या एरियामध्ये असं काही घडलं, तुम्ही महाराष्ट्रात बघा कुठेही घडलं, तो आमदार जर त्या एरियात असेल, परगावी गेलेला असेल, परदेशी गेलेलं नसेल, तर ते येतात. त्यांचं कामच असतं आणि त्याच्यामध्ये माहिती. त्याच्यात असं झालं का सुनील टिंगरेंनी ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला, असं काही झालंय का? आरोप होतात, ते आरोप बिनबुडाचे आहेत. तावरेंची नियुक्ती शिफारशीवरून त्याच्यामध्ये अनेक आमदारांना अनेक जण भेटत असतात. बऱ्याचशा आमदार, वास्तविक ते चुकीचं आहे, बऱ्याच राजकीय पक्षाचे आमदार सह्या करून त्यांच्या पीएकडे पत्र ठेवत असतात आणि वर नाव टाकत असतात. तशा पद्धतीनं बदल्यांच्या बद्दल आता माझ्याकडे शेकडो पत्र येतात. म्हणजे मी उपमुख्यमंत्री असल्यामुळे माझ्याकडे येतात, पण माझ्याकडनं पण काही पत्र मी मुख्यमंत्र्यांना देतो. त्या अधिकाऱ्याची इथं बदली करा, त्या अधिकाऱ्याची तिथं बदली करा. आम्ही बदली करा सांगतो, की नियमात आहे का नाही ते बघण्याचं काम डिपार्टमेंटचं. त्याच्यामध्ये काही अधिकाऱ्यांचे 3 वर्ष झाल्याशिवाय बदली करत नाही वगैरे वगैरे, अशा सगळ्या गोष्टी असतात. लोकप्रतिनिधींना पत्र नाही दिलं तर कार्यकर्ता नाराज होतो. साधं पत्र पण देत नाही, शिफारस पत्र आहे ते. करायचं नाही करायचं ते ज्यांना शिफारस केलेली आहे त्यांचा तो अधिकार आहे. आम्हाला अनेकांची पत्र येतात. माझ्याकडे आता फायनान्स अँड प्लॅनिंग आहे, त्याच्यामध्ये खूप काही पत्र आल्यानंतर मी त्याच्यामध्ये जर योग्य असेल तर करण्याचा प्रयत्न करतो, योग्य नसेल तर मी ते पत्र बाजूला ठेवतो. दादा, पण या घटनेनंतर ज्या कारवाया महानगरपालिकेच्या माध्यमातून केल्या गेल्या, जवळपास 100हून अधिक पब असतील, हॉटेल असतील, आणि बांधकाम तोडलं गेलं. पण हे जेव्हा कधी लक्षात आलं, उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. पण पुणेकरांची मागणी अशी आहे की या अधिकाऱ्यांची तुम्ही ईडी चौकशी लावणार का, किंवा त्यांच्यावर कडक कारवाई होणार? लगेच तुम्ही ईडी शिवाय, ईडीला तेवढीच कामं नाहीये. आपला देश एवढा मोठा आहे, उठलं की ईडी. ईडीकडे जाणाऱ्या केसेस वेगळ्या असतात. असं करू नका. आपण पण आता ताई पानांनी काही पण प्रश्न विचारू नका. अधिकार आहे तुमचा. एक मिनिट त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं ते बरोबर आहे सर. आता सध्या तर प्रशासन काय सगळीकडं, ज्या त्या उद्या तुमचं पोस्टिंग आयुक्त म्हणून झालं, त्यांचं पोस्टिंग सीपी म्हणून झालं, तर आम्ही कुणी पोस्टिंग झाल्यानंतर माझा पहिला त्या सीपीला, त्या एसपीला, त्या आयुक्तांना सांगणं असतं, नियमाच्या बाहेर जाऊन अजिबात कुठलं करू नका. राजकीय दबावाने कुठलंही काम करू नका. त्याच्यामध्ये कारण नसताना मग पुढं ते निस्तरता नाकेनऊ येतं. नियमाने वागलो तर हे प्रश्न कधी पण निर्माण होत नाही. आता पण या केसमध्ये आपण बघताय, यामध्ये जे कोणी संबंधित आहे त्याच्यामध्ये तुम्ही म्हणाला की त्यांच्या आईला पण काहीतरी घेतलंय. याचा अर्थ तिथं पण ब्लडच्या संदर्भात काहीतरी तक्रार असेल आणि ते चौकशीमध्ये निष्पन्न झाले असेल. त्याच्यामध्ये रोज आम्ही एवढंच सांगतो की चौकशी अतिशय पारदर्शकपणे करा. कुणाचाही तिथं हस्तक्षेपाला वाव ठेवू नका आणि कुणाच्याही दबावाला बळी पडू नका. कारण ही मॅटर आता जनतेची मॅटर झालेली. छगन भुजबळांचं जे काही सातत्याने वक्तव्य येत आहे, ते संभ्रम निर्माण करणारे आहेत, कशा पद्धतीने? अजिबात संभ्रम निर्माण आमच्यात होत नाही, काळजी करत नाही. तुम्ही गुटखा बंदी केली होती, नारायण पाटलांनी दानबार बंदी केली, दारूबंदी यापासून पब असेल, बार असेल, दानबार असेल, सगळं मूळ दारू आहे. तर राज्यात दारूबंदीचा विचार व्हावा असं वाटतं. या संदर्भातला निर्णय सरकार घेत असतात. आजपर्यंत जेवढी सरकार आली त्याच्यामध्ये कुणीही दारूबंदीचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला नाहीये. काही जिल्ह्यामध्ये आपण बंदी केली, उदाहरणार्थ वर्धा, उदाहरणार्थ चंद्रपूर, असे काही जिल्ह्यामध्ये बंदी त्या ठिकाणी झाली. त्याबद्दलचा निर्णय हा धोरणात्मक असतो. मागे सभागृहामध्ये देखील जसं इथून पुढे दारूची कुठली दुकानं ती देण्यात येऊ नये असा एक ठराव झालेला आहे.
विधिमंडळाचा, आणि त्या पद्धतीने आपण दारूची दुकानं त्या दिवसापासून बंद केलेली. आणि आता हा जो नवीन प्रश्न आलेला आहे त्याच्याबद्दल आता आचारसंहिता आहे. आम्ही आचारसंहिता उठावी म्हणून प्रयत्न केलेला होता, शिथिल करावी म्हणून, परंतु निवडणूक आयोगाने सांगितलं 6 तारखेपर्यंत आम्ही काही ती शिथिल करणार नाही. त्यामुळे आम्हाला पण बैठका घेत असताना अथॉरिटिक बैठका, अजेंडा काढून बैठका घेता येत नाहीये. परंतु आम्ही माहिती तर टँकरचं कसं चाललंय, टँकर व्यवस्थित पिण्याच्या पाण्याचे मिळत आहेत का, कुठं काही साऱ्याच्या संदर्भातले काय प्रश्न आहे, कुठं अवकाळी पाऊस पडला, वादळी वार आलं, त्याच्यात काही नुकसान झालं, त्याचे पंचनामे झालेत का, बियाणं लोकांना मिळत आहे का, खतं मिळत आहेत का, खरीप पूर्व जी तयारी करायची असते, क्रॉप लोन वगैरे ते मिळते का.